रिक्रुटमेंट फ्लो विषयी थोडक्यात माहिती घेणार आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या नवीन कंपनीमध्ये ज्यावेळेस ऍप्लिकेशन करता, तर ते ऍप्लिकेशन केल्यानंतर जे काही प्रोसेस फ्लो आहे तुमच्या रिक्रुटमेंटसाठी, त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे. तर याच्यामध्ये काही ज्या मोजक्या आणि महत्वाच्या स्टेप्स आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा कोणतीही रिक्रुटमेंट होण्यासाठी कंपनीमध्ये त्या व्हॅकन्सीज असाव्या लागतात. त्या व्हॅकन्सी ज्या असतात त्या नव्याने क्रिएट होतात काही एक्सपान्शन किंवा नवीन प्रोजेक्ट आल्यानंतर, किंवा काही लोक जे काम करत असतात ते रिझाईन दिल्यामुळं काही जागा रिक्त होतात. तर त्या रिक्त जागा, व्हॅकंट पोझिशन्स भरण्यासाठी काय फ्लो आहे. तर ह्या रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी किंवा नवीन जागा ज्या आपण क्रिएट करतो त्याच्यासाठी फर्स्ट स्टेप असते रिक्रुटमेंट प्रोसिजर मधली, ती म्हणजे मॅनेजमेंट अप्रुव्हल. किती जागा, किती बजेट त्याच्यासाठी अलोकेट केलेले. बजेट म्हणजे किती सॅलरी आपण देऊ शकतो. तर त्या संदर्भाचं जे मॅनेजमेंट कडून अप्रुव्हल घेतलं जातं. त्यानंतर HR पुढं रिझ्यूम कलेक्शन ही प्रोसिजर चालू होते. त्याच्यामध्ये HR Naukri.com चा शक्यतो वापर करतात प्रोफेशनल कॅन्डिडेट किंवा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट शोधण्यासाठी, किंवा काही कन्सल्टंट थ्रू सुद्धा रिझ्यूम्स घेतले जातात. काही डिरेक्ट लोक ईमेल्स करतात HR ला, तर त्याच्या थ्रू रिझ्यूम हे मिळवले जातात. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे रिझ्यूम शॉर्टलिस्टिंग. जे रिझ्यूम आलेले आहेत तर त्याच्यामध्ये योग्य रिझ्यूम कोणते आहेत. योग्य म्हणजे की त्यांची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, एक्सपिरियन्स काय आहे, आणि त्यांना जे व्हॅकन्सी क्रिएट झालेली आहे त्या पोझिशनसाठी किंवा त्या सेम प्रोफाईलसाठी ते मॅच आहेत का. तर यानुसार एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन या आणि त्यांचं वय, लोकेशन असे बरेचसे पॅरामीटर्स असतात. त्याच्यानुसार रिझ्यूम हे शॉर्टलिस्ट केले जातात. हे शॉर्ट लिस्टेड जे रिझ्यूम्स असतात त्यांना कॉन्टॅक्ट केला जातो आणि त्याच्यानुसार इंटरव्ह्यू शेड्यूल केले जातात. सपोज 10 जागा व्हॅकंट आहेत, तर त्याच्यासाठी कमीत कमी एका जागेसाठी कमीत कमी एक असं फिक्स काही नाहीये, परंतु जनरली एका जागेसाठी साधारणतः 2 ते 5 इंटरव्ह्यू होतात. कधी कधी ते 10 पर्यंतही जाऊ शकतात. पोझिशन कोणती आहे आणि कॅन्डिडेट कसे आहेत त्याच्यानुसार ते ठरतं. तर त्यानुसार जे काही शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांना कम्युनिकेट केलं जातं आणि त्यांचे इंटरव्ह्यू शेड्यूल केले जातात. जनरली इंटरव्ह्यू जर मोठी पोझिशन असेल तर त्याच्यासाठी ह्या 2 फेजमध्ये इंटरव्ह्यू जनरली कंडक्ट केले जातात. ज्या काही ज्युनियर पोझिशन्स आहेत त्याच्यासाठी एक फेजमध्ये इंटरव्ह्यू होतो. त्याच्यामध्ये HR आणि टेक्निकल पर्सन असे 2 पॅनल मेंबर्स असतात. तर ह्या 2 फेजमध्ये जनरली एक्सपिरियन्स कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू होतात. फर्स्ट इंटरव्ह्यू, त्यानंतर सेकंड इंटरव्ह्यू. फर्स्ट इंटरव्ह्यू हा महत्वाचा याच्या दृष्टीने असतो. तो थोडासा वास्ट घेतला जातो आणि त्याचे जे स्किल आहेत, एज्युकेशन आहे, त्याची कॅपॅबिलिटी आहे ते इन्शुअर केली जाते. सेकंड इंटरव्ह्यू हा शॉर्ट असतो, परंतु तो इंटरव्ह्यू हा डिसिजन मेकिंग असतो. कारण की याच्यामध्ये कमी वेळामध्ये जे इंटरव्ह्यू घेणारा पॅनल मेंबर आहे ते तुम्हाला तुमचं असेसमेंट करत असतो. हे इंटरव्ह्यू झाल्यानंतर सिलेक्शन किंवा शॉर्ट लिस्टिंग हे फायनलाइज होतं. म्हणजे सपोज एक पोझिशन आहे त्याच्यासाठी 5 कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू झाला आणि त्याच्यामधला जो बेस्ट कॅन्डिडेट आहे, बेस्ट कॅन्डिडेट तर असायलाच हवा आहे, परंतु तो ज्या प्रोफाईल प्रमाणे त्याचा एक्सपिरियन्स, एज्युकेशन आणि त्याची कॅपॅबिलिटी ही असायला हवी. कधी कधी असं सुद्धा असू शकतं की तुम्ही 5 मधला वेस्ट काढता परंतु तो कॉम्पिटंट नाही आहे आपल्या पोझिशनसाठी, तरी परत आणखी इंटरव्ह्यू प्रोसिजर परत केली जाते. तर जो शॉर्टलिस्ट केलेला आहे कॅन्डिडेट, जे तुम्ही इंटरव्ह्यू घेतले त्यानंतर त्याचे सिलेक्शन केल्यानंतर जनरली 2 कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले जातात, जेणेकरून एका कॅन्डिडेटला आपण ऑफर दिली आणि काही कारणास्तव जॉईन नाही झाला तर दुसरा कॅन्डिडेट ते रिक्रूट करू शकतात. त्याच्यासाठी हे जे इंटरव्ह्यू शेड्यूल, त्यानंतर इंटरव्ह्यू हा टाइम वाचण्यासाठी. तर ते सिलेक्शन झाल्यानंतर
त्या कॅन्डिडेटची सॅलरी निगोशिएशन केलं जातं. फ्रेशर असेल तर फिक्स सॅलरी असते, त्याच्यामध्ये निगोशिएशन हा प्रकार नसतो. परंतु जर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असतील तर त्यांचे पॅकेज काय आहे त्याच्यानुसार निगोशिएट केलं जातं. म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेटची काही एक्सपेक्टेशन असतात सॅलरी हाईकच्या, परंतु सॅलरी हाईक HR जे काय मागेल, जे काय तो डिमांड करेल ते दिलं जात नाही, त्याच्यात निगोशिएशन केलं जातं. मग पुढचं ते निगोशिएशन ते कॅन्डिडेट टू कॅन्डिडेट आणि HR टू HR त्याचे निगोशिएशन स्किलवर अवलंबून आहे. जनरली सॅलरी हाईक ही 0% ते अराउंड 20 to 30% आहे. म्हणजे काही वेळेस हे काही कॅन्डिडेट काही कारणास्तव सेम पॅकेजवर सुद्धा येतात, त्यांना लोकेशनचा प्रॉब्लेम राहतो किंवा आणखी काही दुसरे प्रॉब्लेम असतात. पण जनरली इंडस्ट्रीमध्ये 20 to 40% सॅलरी हाईक मिळते. काही एक्सेप्शनल केसेसही असू शकतात. सॅलरी निगोशिएशन आणि कन्फर्मेशन कॅन्डिडेटनी केल्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ऑफर लेटर. हे सॅलरी निगोशिएट झालं आणि अग्रीमेंट दोन पार्ट्यामधलं झालं, त्यानंतर कॅन्डिडेटला ऑफर लेटर पाठवलं जातं. ऑफर लेटर पाठवल्यानंतर त्याच्यात सर्व टर्म्स अँड कंडिशन मेन्शन केलेले असतात. त्या ऑफर लेटर भेटल्यानंतर त्याची मेडिकल एक्झामिनेशन होते आणि त्यानंतर त्या कॅन्डिडेटचं जॉईनिंग होतं. तर ऑफर लेटर ते जॉईनिंग मध्ये हा जो पिरियड आहे याच्यामध्ये याला नोटीस पिरियड म्हणतात. याच्यामध्ये ऑफर लेटर भेटल्यानंतर तो कॅन्डिडेट त्या करंट ऑर्गनायझेशन ज्या कंपनीत आता तो काम करतो त्या ठिकाणी तो रेजिग्नेशन देतो. रेजिग्नेशन दिल्यानंतर त्याचा साधारणतः नोटीस पिरियड 1 महिन्या ते 3 महिन्यापर्यंत असतो. तर या पिरियडमध्ये ऑफर लेटर ऍक्सेप्ट करून बिफोर जॉईनिंग तो कॅन्डिडेट त्याचं मेडिकल एक्झामिनेशन करतो आणि तो नवीन कंपनीमध्ये जॉईन होतो. जॉईन झाल्यानंतर त्याचा 6 महिने हा प्रोबेशन पिरियड असतो. तो व्हॅरी होतो, तो 3 महिने ते 6 महिने जनरली असतो. ह्या 6 महिन्यामध्ये त्या कॅन्डिडेटचं इव्हॉल्युशन केलं जातं. त्याचं इव्हॉल्युशन जर प्रॉपर असेल तर त्या कॅन्डिडेटला कन्फर्म केलं जातं. आणि कन्फर्म झाल्यानंतर काही कंपनीजमध्ये कन्फर्मेशनला सॅलरी हाईक सुद्धा असते, परंतु काही कंपन्यांमध्ये सॅलरी हाईक नसते, त्यांच्याकडे अॅन्युअल इन्क्रिमेंट असतं. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे, त्याचे जॉईन झाले, कन्फर्म झाले, त्यानंतर त्याला अॅन्युअल इन्क्रिमेंटसाठी तो पात्र होतो आणि त्याच्या बेसिस परफॉर्मन्स त्याला अॅन्युअल इन्क्रिमेंट हे प्रोसिजर फॉलो होते. तर ही होती थोडक्यात मॅनेजमेंट अप्रुव्हल एखाद्या व्हॅकन्सीसाठीचं. ते तुमचं सिलेक्शन, जॉईनिंग आणि तुमचं प्रोबेशन पिरियड आणि तुमचं अॅन्युअल इन्क्रिमेंट. तर असा हा एक फ्लो आहे. याच्यामध्ये एखादी स्टेप इकडं तिकडं एखाद्या केसमध्ये असू शकते, परंतु हा जनरिक फ्लो आहे. तर आज मला एवढंच तुम्हाला ही जी एक प्रोसिजर आहे प्रोफेशनल इंडस्ट्री मधली ती तुमच्याशी मला शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.